नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत, तेही मिश्र पिठांच्या. तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात. एकदम खरपूस खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी. तर आपण दहीसोबत खाऊ शकतो, नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबत सुद्धा अप्रतिम लागतात. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला सुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील. सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ टाकूयात. तर इथे आता 2 चमचे रवा टाकूया. रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात. पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा सुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो. तर इथे मी पाव चमचा हळद घेतली, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले, ते सुद्धा टाकून घेऊयात. तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे. त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकली किंवा चिरून एकदम बारीक टाकली तरी चालेल. 2 चमचे तीळ टाकून घेऊयात. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे, तर त्याचे देठ घ्यायचे नाहीत, नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात. तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात. तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचे, पातळ करायचं नाही, त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे. तर पीठ घट्ट झालं तरी चालेल, पण पातळ होऊ द्यायचं नाही. पातळ झालं तर पुऱ्या व्यवस्थित बनणार नाहीत. तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते. तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं. आपण याला रेस्टसुद्धा देणार आहोत. तर पीठ चांगलं मळून झाले. आता वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा. अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे. आता झाकण ठेवूयात. आपण याच्यामध्ये रवा टाकलाय, त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल. आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिट रेस्ट होऊ देऊयात. तर 5 मिनिटांनी पीठ चांगलं मुरलेलं आहे, हे पहा, मऊ झाले थोडंसं. आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं पीठ मऊ करून घेऊयात. तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात आणि फुगतातही चांगल्या, आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात. तर मी ते छोटे छोटे याचे गोळे करून घेते. तुम्ही मोठी 1 चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धार असलेल्या डब्याने कापून घेऊ शकतात. तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपाटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची. तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे, पुऱ्या लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाड ठेवायच्या नाही आणि खूप पातळही लाटायच्या नाही, मीडियम अशा लाटून घ्यायच्यात. तर हे पहा, अशी मी याची थिकनेस ठेवली आहे. खूप जाडही नाही आहे केली आणि खूप पातळही नाही आहे लाटली. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या लाटून घेऊया. तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात. तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या. तर त्याला आता आपण कट करून घेऊयात. तर असा धार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या. साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल, अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर साईडचं सुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं, म्हणजे ते सुकणार नाही. तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत. पाहू शकतात, मस्त एकसारख्या एक साईजच्या सर्व पुऱ्या दिसत आहेत. तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात. तर आता तळायला घेऊयात. तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत, देठ टाकायचे नाही, म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत. तर तेल गरम करून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. इथे खूप महत्त्वाची एक तुम्हाला टिप सांगणार आहे. पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आलाय. अशा पद्धतीने तेल तापवून घ्यायचे, म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्म अशा फुगणार आहेत. तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत. इथे पाहू शकतात, एक आपण पुरी टाकून घेतली आणि टाकल्यात अशी फुगलेली आहे. त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना
फक्त 2 साईडनेच तळून घ्यायची, जास्त वेळ अलटीपलटी करायची नाही, नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे. तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात. तर हे पहा, दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे. तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या. पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात. तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात. अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत. या पुऱ्या आहेत अशाच खमंग खुसखुशीत टम्म फुगलेल्या राहतात. तर दिसतायत ना एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो. त्यासाठी तेल चांगलं अगोदर तापून घ्यायचे, तळण्याची घाई करायची नाही. तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या. तर बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतले. तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी 4 ते 5 पुऱ्या इथे करून घेतले. सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहेत अशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत. तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा, अप्रतिम लागतात. तर पाहू शकता दिसतायत ना एकदम भारी, कलरही खूप छान आलाय. आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत. तर नक्की एकदा करून पहा. आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो, तर अशा मिश्र पिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात. मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात. प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात, वेळसुद्धा लागत नाही. तर झटपट आपल्या इथे मिश्र पिठांच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.